नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? राज्याचे लुटारू काँग्रेस राष्ट्रवादीच्या कुटुंबशाहीला उलथवून टाका। काँग्रेस व भाजपचे राफेल भांडण म्हणजे दलालीवरून दंगा। प्रकाश आंबेडकरांचा घणाघात। आज जो विकास थांबलाय याचं कारण ही कुटुंबशाही हे लक्षात घ्या। कुटुंबशाहीला स्वतःची सत्ता कायम ठेवायची आहे आणि कायम ठेवायची असेल तर अर्थशास्त्रामधला एक नियम आहे की उरलेल्यांना सगळ्यांना गरीब ठेवा, उरलेल्या सगळ्यांना अर्धपोटी ठेवा, उरलेल्या सगळ्यांना मागणारा ठेवा आणि आपण देणारे झाले पाहिजे, दाते झाले। या देशामधला देणारा आणि घेणारा वर्ग हा संपवला पाहिजे। सगळे देणारे आहेत आणि सगळेच घेणारे आहेत हे आपण त्या ठिकाणी निर्माण करू, हे माझं आव्हान आहे। जालन्यात संभाजी भिडे गुरुजींच्या कार्यक्रमात गोंधळ, पोलिसांचा लाठीमार, 20 कार्यकर्ते ताब्यात। संभाजी भिडे चले जा, संभाजी भिडे चले जा। जालना शहरामध्ये भिडे येणार असल्यामुळं काल रितसरपणाने आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं की आम्ही निषेध या ठिकाणी मामा चौकात करणार असल्याचं आम्ही त्यांना पत्र दिलं। आणि असं असताना देखील या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। भारी बहुजन महासंघाचा कार्यकर्ता हा कुठल्याही दडपशाहीला बळी जाणार नाही। आणि नितीन गडकरींना उपपंतप्रधान तर शिवराज सिंहांना भाजप अध्यक्ष करा, माजी केंद्रीय मंत्री संघप्रिय गौतम यांची मागणी। सेनेकडून प्रतिसाद नसल्यानं शिवसेना भाजप युतीची चर्चा थांबल्याची माहिती। भाजप हताश, स्वबळावर लढण्याची शक्यता। व्यवसायातून राजकारणात आल्यानं त्रास होत आहे। लोकमंगल कारवाई प्रकरणी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची खंत। 1998ला 98च्या अगोदर व्यवसाय करत होतो मी, व्यवसायातून राजकारणात आलो आणि व्यवसायातून राजकारणात आले असताना राजकारणात जो म्हणजे सरळ माणसं, व्यावसायिक माणसं न येण्याची कारणं मात्र मला आता कळायला लागलेली आहेत। म्हणजे साधी सरळ माणसं जे व्यवसाय करतात ते राजकारणात न यायची कारणं मला आता कळाली। काँग्रेसमधून राष्ट्रवादी फुटली नसती तर मी कधीच आमदार झालो नसतो। दिनकर पाटील यांचा गौप्यस्फोट। जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला नसता तर दिनकर पाटील कधीच आमदार झाला नसता, ही वस्तुस्थिती आहे। कारण ज्यांनी आमदारकीसाठी ज्यांनी प्रयत्न केले ते राष्ट्रवादीत गेले, त्यामुळे इथली जागा मोकळी झाली। त्यामुळे प्रकाश बापू खासदार केला आणि मी आमदार केला। माझ्यावर 3-4 वागत होते, त्यात पक्षाला वाटलं की नाही हे यांना निवडून देतो आणि मी त्याला सांगितले की मला तुम्ही उमेदवारी द्या। आणि ही ज्यावेळेला 2 पक्ष वेगळे झाले आणि खरं प्रामाणिक मी आज तुमच्या समोर सांगेन की ज्या वेळेला विशालराव तुम्ही लहान होता, माझ्यावर तुम्ही फिरला होता, त्यावेळेला ज्या वेळेला लोकसभा निवडीची अधिसूचना 2 किंवा 3 मार्चला निघणार। निवडणूक आयोगाआधीच रावसाहेब दानवेंचा दावा, विरोधकांची जोरदार टीका। पालकमंत्री सुभाष देशमुखांचे सांगलीकडे लक्ष पण मिरजेकडे दुर्लक्षच, आमदार सुरेश खाडे यांची खंत। कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा पहिल्यांदाच महिलांकडून चरण स्पर्श, घटनेने खळबळ, अनेक वर्षाची परंपरा मोडीत।
आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचं लातूरात विजय अभियान, डझनभर मंत्र्यांची उपस्थिती. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो.